हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण होते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा एकदम छोट्याशा मिनी ब्लॉगला सुरुवात करते। मिनी ब्लॉग यासाठी कारण एकदम छोटासा असणार आहे, पण तो 1.5 मिनिटाचा नसणार आहे, त्यापेक्षा थोडासा मोठा असणार आहे। तर आजचा हा ब्लॉग असणार आहे खोपोलीमधला। तर जसं की कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही, आम्ही खोपोलीला आलो आहे आणि आज आम्ही निघालेलो नेक्स्ट डे बँकेमध्ये, कारण माझं बँकेमध्ये खूप महत्त्वाचं काम होतं। माझं जे काही लग्नाच्या आधीचं अकाउंट होतं त्याच्यावरती माझे काही पेमेंट जमा झालं होतं, पण ते मला काढायचं होतं। बट माझं अकाउंट जे आहे ते फ्रीज केलं होतं, म्हणजे बंद झालं आहे, तर ते मला रिस्टार्ट करायचं आहे। तर बघू काय होतं आहे। बघा आज किती 8-10 वर्षानंतर ह्या रोडने मी आता आज आली चालत। पहिले कॉलेजसाठी हा येण्या जाण्याचा रोजचा पायाखालचा रस्ता होता। नेहमी आम्ही ह्या पटरीतून यायचो कॉलेजला यायला जायला। आणि सण येत आहे का चालायला, त्याला पटरीतून चालायचं होतं बघा। मला ह्याच्यातून चालायचं, ट्रेनच्या रोडमधून चालायचं आहे। आत्ताच ट्रेन गेलेली आहे CST लोकल आणि आता आम्ही निघालो आहे। आता आम्ही निघालो आहे घरी फायनली। ज्याच्यासाठी आलो होतो, जे काम करायचं होतं ते काही झालं नाही। खूप सारे प्रॉब्लेमच येत आहेत, कधी होणार आहे सगळं व्यवस्थित काय माहिती। चॅनलच्या बाबतीत पण टेन्शन येतं कधी कधी, मॉनिटायझेशनला अप्लाय केल्यानंतर कसं होईल काय होईल बघू आता। प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रगल मस्त आहे। तर चला फायनली बँकेमधलं जे काही होतं ते बघायला गेलो आम्ही। पण असं झालं, जसं मी तुम्हाला थोडंसं शॉर्टमध्ये मगाशी सांगितलं की बँकेचं काम काही माझं झालं नाही, कारण माझं जे अकाउंट आहे ते लग्नाआधीचं अकाउंट आहे। आता माझ्या डॉक्युमेंट्सवरचे जे काही नेम आहेत, म्हणजे जे काही आपलं ऑफिशियल नेम असतं जे चेंज झालेलं आहे, त्यामुळे मला खूप सारे प्रॉब्लेम आला आहे की माझं अकाउंट आत्ता हे होत नाही आहे, KYC कंप्लीट होत नाही आहे। तर त्यासाठी मला त्यांनी सांगितलं की तुला मॅरेज सर्टिफिकेट द्यावं लागेल। तर आता मी पुन्हा 1 महिन्यानंतर ते घेऊन येईल। तर येता चला तुम्हाला मी दाखवते की हा आमचा रोजचा कॉलेजला येण्या जाण्याचा हा रस्ता होता। रोज आम्ही रोज न चुकता ह्याच रस्त्याने जवळजवळ 5 वर्ष मी या रस्त्याने येणं जाणं माझं रोजच्या पायाखालचा रस्ता होता। आणि आज 10 वर्षातून पुन्हा जेव्हा या रस्त्याने चालत होते तेव्हा खूप साऱ्या आठवणी जाग्या होत्या। त्या निसर्गरम्य असं वातावरण, जे की तुम्ही अलीकडे बघितलं की डोंगराळ जो काही भाग, तर खूप छान, कारण जेनी धबधबा जो जेनीत वॉटरफॉल आहे तो तिथूनच दिसतो त्याच रोडने। आणि इथून मग खाली आल्यानंतर झालं आमचं जे काही घराचा रस्ता आहे जवळचा तो सुरू होतो। आणि अशा प्रकारे थोड्याशा मेमरीज पण जाग्या झाल्या, जुन्या आठवणी। तर छान वाटलं एकंदर। आणि असा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला माझा माहेरचा ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओ असतो। तोपर्यंत सर्वांना बाय बाय, श्री स्वामी समर्थ। आणि माझं जे काही काम आहे ते लवकरच कंप्लीट होऊ देत अशी स्वामींच्या चरणी तुम्हीसुद्धा प्रार्थना करा। आय होप सो होईल सगळं लवकरच ठीक, या आशेवरच गुड बाय।